हाय गाईज, तर आम्ही आता निघालेलो आहे. आम्ही गोरखपूरवरून आमची बस येते. आता बसमधनं आम्ही निघालेलो आहे आणि मी स्टार्टिंगला व्हिडिओ काढल्या नाहीत कारण की सीट वगैरे बसायला वगैरे थोडं आमचं म्हणजे टाईम गेला तिथे. तर आमच्या बॅगी बिगी म्हणजे सगळं व्यवस्थित करण्यासाठी टाईम गेला म्हणून मी डायरेक्ट नाशिकपासून ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर तिथून बघा नाशिकपासून आणि याच्या पुढे जो ब्लॉग येईल. आता मी गोरखपूरपर्यंत आमचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. तिथपर्यंत मी ब्लॉग टाकणार आहे आणि तिथे रेंज असेल नसेल तर मी तिथून बाहेर पडल्यावरती टाकू शकते. तिथून जाऊन मला एक सिम कार्ड घ्यायचं आहे कारण की माझं रेंज लागणार म्हणजे फोन लागणार नाही आणि मला रेंजही नसणार माझे व्हिडिओ वगैरे अपलोड करायला. तर बघूया आता पुढे काय कळलं. याचा पुढचा प्रवास मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकेल. हाय गाईज, तर आम्ही आता इथे नाशिकला पोहोचलेलो आहे. हे दिसत असेल तुम्हाला नाशिक स्टेशन. ही आमची ट्रेन आहे आणि इथे आम्ही जेवायला थांबलेलो आहे. आता हे आमचे भैयू साहेब आणि हे आहे नाशिक स्टेशन. आता आपण इथून जेवून निघणार आहोत. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं थांबणार आहोत. हाय गाईज, अचानक ट्रेन चालू झाली म्हणून आम्ही घाईघाईत चढलो वरती कारण आमचं जेवण येणार होतं. जेवण आमचं पुढच्या कंपार्टमेंटला आलं आहे. ते आता हळूहळू आमच्यासोबत येईल इथे. तर बघत राहा, जसं जसं येईल मी तसं तुम्हाला अपडेट करत राहील. तर बघा आता नाशिक गेलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 2 वाजलेले. 2 वाजता नाशिक स्टेशन पार झाले. आता डायरेक्ट पुढचं स्टेशन मनमाड येईल. हो, मनमाडला थोडा वेळ गाडीत थांबेल तर आपण चहा वगैरे घेऊ आणि तुम्हाला दाखवू. वॉच हे बघा गाईज, इथे आता मध्यंतरी ट्रेन थांबलेली आहे. आता इथे जेवणासाठी ट्रेन थांबलेली आहे. तर आम्ही आता इथून जेवून घेऊ आणि मग निघू. इथे सगळे बाहेर पाय मोकळे करायला आलेले आहेत. हे बघा आता आम्ही जेवून वगैरे मग निघू इथून. ही माझी मम्मी आहे. माझी मम्मी पण खूप एक्सायटेड आहे नेपाळ बघण्यासाठी. हे बघा या दोघी मस्त फोटो का पोज देत आहेत फोटो काढायला. आणि हा ओढा स्टेशन आहे. ओढा आम्ही इथे थांबलेलो आहे. 4:05 झालेले आहे आणि आम्ही जस्ट मनमाडला गाडी आमची पोचते आणि आता निघालेलो आहे. तर पुढचं स्टेशन बहुतेक भुसावळ वगैरे आणि पुढचं स्टेशन येईपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मला एक द्या. आम्ही आता भुसावळ स्टेशनला थांबलेलो आहे. 6:45 झाले. आता आम्ही चहा पियालोय. छान होता पुलाव, आवडला मला. मम्मीचा पण चहा पिऊन झालेला आहे. इथे आता मम्मीने चहा टोस्ट सगळं खाल्लेलं आहे. हा मम्मी, कोणती भाजी कोणती पण? 2दा चहा पिला आम्ही. 2दा पहिली आणली, थंडी झाली, आता परत पिली, आता परत भजी आणायला चालले. पुलाव चांगला होता, छान होता, मला पण आवडला. मग आता गाडी थकल्यावरती जाणार आहे का तू? जाणार मग ती गाडी थकल्यावरती जाणार आहे वाटतं ती भजी आणायला. ही चालली मला भजी आणायला बाहेर. नको दे, मी जाते आणते. बरं चल तू पण, मी पण येते. चल. माझ्या मम्मीला मला भजी चारायची आहेत म्हणून माझी मम्मी भजी शोधते स्टेशनवरती. भजीवाला मगाशी तिकडे उभा होता पण आता नाही येतो. हा इथे आहे तो. आमची ट्रेन निघायच्या अगोदर तेव्हा कशी पळते बघा. ही आहे घे घे चटणी डाल दो. हा थोडा दाखव.
हे भैयू शर्ट आहेत, चहा पित आहेत आणि मला चहा 2 कप चहा पियाले मी 2 कप. तिची पूर्ण घेताना तिने मला कसं कांदळची घेतलं, काय कशी आली, कोणत्या डब्यात चढली, अगोदर येऊन बसली सगळं मी खालीच होतो. हाय गाईज, माझं चेंज वगैरे करून झालेलं आहे. आता आमची गाडी थांबलेली आहे भुसावळला. भुसावळला कमीत कमी ती अजून अर्धा तास थांबेल, 1.5 तास झाला आहे 7 वाजता आहे, 8:30चा टायमिंग दिला मी त्याचा. कारण जे आमचं जेवण येणार होतं ज्या कॅटरर्सवाल्यांकडून ते जेवण लेट झालं थोडं, म्हणून वेळ लागेल बोलले, तर मग गाडी इथे भुसावळलाच थांबलेली आहे. आता जेवण वगैरे आलं की अर्धा तास राहिला, अजून 1 तास झाला आहे. आता जेवण वगैरे आलं की आम्ही इथून निघू. आमच्या बायकांचं इथे जेवण चालू आहे, अर्ध्या झोपल्यात, अर्ध्याचं चालू आहे. थोडं 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 करून 1 2 1 2 1 2 1 2 है ना. काय खाते मग आता गाईज? आता आम्ही सगळे झोपतो आहे, सगळे झोपले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळी 5लाच नाश्ता आला. आणि इथे सगळे जागे आहेत. आता मी उठते, फ्रेश वगैरे होते, तिथे चहा पिते. एकदम छान गेली, झोप मस्त आली. 5 वाजता उठून खायचं काय लॉजिक नाही कळलं. ते बघा हातात. आता आम्ही कोणी मसाले खा लागले, कोणी फोन बघा लागले. सगळे आपापल्या धुंदीत आपापल्या ह्याच्यात बिझी एन्जॉय करतात. चहाची वाट बघतात. आता कोणतं स्टेशन आहे मग तिथे जंगलामध्ये पाहिजे. हाय गाईज, हे बघा आम्ही आता इथे झाशीला पोचलेलो आहे. आणि आतापर्यंत मी फक्त नाव ऐकलं होतं, आज बघितलं स्वतः. स्टेशन उतरलेलं नाही आहे कारण की आमची ट्रेन कधीही निघेल, जागेवरच बसतो. चहा नाही भेटला मला आता पण इथे. आता बघा 4 वाजता किंवा पुढच्या स्टेशनला चहा भेटतो, म्हणजे मला चहा हवा आहे. ते काजू बदाम आलेले तर मला खायला. आता इकडे माकड आहेत, आम्ही खाली उतरले. मी आता आम्ही खाली जाऊन छान छान फोटो काढून आले. आता अर्ध्या तास स्टेशन येणार आहे. आम्ही आता स्टेशनवरती खाली उतरल्यावरती तुम्हाला बोलतो स्टेशनला फ्रेश वगैरे होते, मग दाखवतो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही इथे गोरखपूर जंक्शनला पोहोचलेलो आहे. आता इथून आमचा पुढचा प्रवास कसा होईल, कसं जायचं कसं नाही, हां, तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आता मी तुम्हाला गोरखपूर स्टेशन दाखवते. हे आमच्या पूर्ण ट्रेन पूर्ण खाली झालेली आहे. सगळी माणसं, कमीत कमी तुमच्यासोबत 2000 बहुतेक माणसं असतील सगळेजण. हे आहे गोरखपूर स्टेशन. आता आम्ही निघालेलो आहे बसचा प्रवास करण्यासाठी. इथून आम्हाला पुढे बसने जायचं आहे. तर आता कसं कसं जाऊ मी तुम्हाला दाखवेल याच्या पुढे. हां, 6 नंबर गेटच्या बाहेर यायचं. 6 नंबर गेटच्या बाहेर 41 42 43 44 4 बसेस आपल्या. तिथे गेलो आपण सेटअप करू. चला आता आम्ही चाललेलो आहे. आमची बस आहे बाहेर 6 नंबर. आम्ही तिथून चाललेलो आहे बाहेर आणि मग पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवते. तर नाशिकपासून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर आता मी तुम्हाला गोरखपूर स्टेशनपर्यंत हा ब्लॉग पूर्ण करणार आहे आणि पुढे दाखवेल मी तुम्हाला कसं जायचं, काय जायचं, कोणत्या बसने जायचं, किती तास लागणार आहे पुढे ते दाखवेल. आता पाणी घेतलं. हे बघ, हे बघ त्यांच्याकडे माणसं आहेत, तुमच्याकडे आहेत आणि त्यांची तेवढी माणसं आहेत पिणारे. इथे कुठे चालली तू आता? हां, बाहेर चाललो ना. 2 बॅगा वगैरे घेऊन बॅगा. आता आम्ही निघालेलो आहे गोरखपूरवरून निघालो.
आता पुढे काय काय होईल ते मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकेल. तर माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे माझं ब्लॉग बघत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.